आपल्या या अंतारे गावातील हे सांबरे परिवार आणि सांबरे परिवाराचे पिता श्री कैलासवासी नामदेव वालपू सांबरे बाबांना गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पश्चात आईसाहेब असतील, अर्थात विमल नामदेव सांबरे, त्याचप्रमाणे आमच्या बाबांच्या सर्व मुली अर्थात अंजना बळीराम पष्टे, ज्योती रवींद्र हरड, साधना रुपेश चौधरी, सीमा मनोहर कथोरे, संजना विजय मोगरे, त्याचप्रमाणे हा संपूर्ण सांबरे परिवार अर्थात बाबाचा एकूण 8 जण भावंड, 4 बहिणी आणि 4 भाऊ, त्यापैकी आमचे कैलासवासी विठ्ठल बाबा असतील, कैलासवासी कृष्णा बाबा असतील, कैलासवासी तुकाराम बाबा असतील आणि त्यांचेच एक भाऊ ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी नामदेव बाबा। त्याचप्रमाणे 2 बहिणी या जगाचा निरोप घेऊन गेल्या, अर्थात कुंदे येथील देवकर परिवारामध्ये आईसाहेब आणि दहागाव येथे मिरकुटे परिवारातील आईसाहेब, त्याचप्रमाणे 2 बहिणी या ठिकाणी निर्मलाबाई रोहणे आणि तारामतीबाई बोराडे। अशा प्रकारे ही भावंड सांबरे परिवारामध्ये आमचे सुकऱ्या मामा असतील, कांतीलाल मामा असतील, रवींद्र मामा असतील, मंगेश मामा असतील, विजय मामा असतील, हरिश्चंद्र मामा असतील, हा संपूर्ण सांबरे परिवार त्याचप्रमाणे या ठिकाणी बाबांची सेवा करणार आणि खऱ्या अर्थानं सांबरे परिवाराचा एक आधार पष्टे परिवार असेल। या ठिकाणी कार्य करत असताना बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। एक हाडाचे शेतकरी म्हणून त्यांनी या ठिकाणी कार्य केलं, आपल्या मुलींवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, आपल्या मुलांवर अर्थात पुतणे असतील, आपले संपूर्ण परिवार असेल, अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार केले, मार्गदर्शन केलं आणि वृद्धापकाळाने बाबांचं निधन झालं। बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। खरं तर या ठिकाणी भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये आसक्ती निर्माण होते, तेच आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय आणि जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होतो, बरं का। आता काय होतंय माहितीये का, आम्ही या ठिकाणी आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना, आमच्या आयुष्याचा मार्ग क्रमण करत असताना आम्ही ज्याला आमचं समजतोय, ज्याला माझं समजतोय, एक अंतःकरणपूर्वक माणसाने विचार केला पाहिजे, ते माझं आहे का? कधीतरी एकांतात बसून असा माणसाने माणसाच्या स्वतःला विचारावं, माझं माझं जे मी म्हणतोय, ज्या वस्तूविषयी, ज्या व्यक्तीविषयी, ज्या गोष्टीविषयी माझ्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, ममत्व माझं, आपुलकी निर्माण होते, आसक्ती निर्माण होते, हे खऱ्या अर्थानं माझं आहे का याचा विचार माणसाने निवांत बसून करायला पाहिजे। ज्याला आत्मबोध झाला ना, त्याला खऱ्या अर्थाने कळतंय काय माझं आणि काय परक आणि काय माझं नाही आहे। त्यासाठी आत्मबोध व्हायला पाहिजे, बरं का। सत्य एकदा माणसाला कळलं ना की तो माणूस जमिनीवर असतो, बरं का। सत्य एकदा माणसाला कळलं की तो माणूस जमिनीवर असतो आणि सत्य जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत माणूस हवेत असतो। जमिनीवर असणं आणि हवेत असणं हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, आपल्याला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आहे। एका मडक्याला एका माणसाने विचारलं, का रे बाबा तू सतत थंड थंड थंडच राहतोय, जेव्हा बघावं तेव्हा तू थंडच आहेस? त्या मडक्याने छान उत्तर दिलं बघा,
मडकं काय म्हणतंय माहितीये का? ज्याचा भूतकाळ माती आहे. कशापासून निर्माण झालंय मडकं? मातीपासून. ज्याचं वर्तमान काल माती आहे, आताही ते मडकं आहे कशाचं? मातीचं. आणि ज्याचं भविष्य कालही माती आहे, हे ज्याला कळलं ना तो कधीच गरम होत नाही, तो थंडच राहतो. ज्याला वर्तमान काल, भूतकाल काय आणि भविष्य काल काय याची जाणीव ज्याला झाली ना तो कधीच गरम होत नाही, तो थंडच राहतो. आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना त्याच पद्धतीने आमचा भूतकाल जाणलं पाहिजे, वर्तमान काल जाणलं पाहिजे आणि भविष्य काल जाणलं पाहिजे. आमचा भूतकाळ जर आम्ही पाहायला गेलो, सहज जर विचारला तर एखाद्याला, बाबा मला जर विचारलं तुम्ही आलात कुठून? बाबा उशीद मधून आलोय मी, उशीद वरून आलो. पण उशीद मध्ये कुठून आलात? आईच्या गर्भातून, पित्याच्या रेतातून, अन्नातून. अरे पण तिथे तुला निर्माण कोणी केलं? आलासी कोठोनी जासी कवण्या रे ठाया. आणि मग याचा आत्मबोध घेतल्यानंतर त्याला कळतंय, घरदार नव्हे तुझे अवघी लटकीच माया. आमचं भविष्यकाल अर्थात भूतकाळ जर पाहायला गेला, भूतकाळाचा जर विचार केला तर आम्ही कुठून आलेलो आहोत? 83,99,999 योनी हा आमचा भूतकाळ आहे, बरं का? सगळ्या प्राण्या पक्ष्यांची कर्म आज माणसाकडे पाहायला मिळतात. काय? सगळ्या प्राण्या पक्ष्यांचे विचार, सगळ्या प्राण्या पक्ष्यांप्रमाणे वागणं, जगणं आज माणसाचं पाहायला मिळत आहे. संत म्हणतात, माणूस म्हणून जन्माला घातला. या ठिकाणी कार्य करत असताना प्रत्येक माणसाने देव व्हावं, पण कमीत कमी माणूस म्हणून जरी वागता आलं ना तरी जीवनाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. माणूस म्हणून जरी जगता आलं ना तरी जीवनाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. तेवढं तरी करता आलं पाहिजे. माणूस म्हणून तरी आम्हाला वागता आलं पाहिजे, माणूस म्हणून तरी आम्हाला जगता आलं पाहिजे, बरं का? आणि म्हणून मग या ठिकाणी आम्ही जर विचार केला की आमचं वर्तमान काल काय आहे, आता भूतकाळ जर आम्ही विचारला तर 83,99,999 योनी आहेत. आम्ही आलोय त्या सगळ्या पार करून आलेलो आहोत. पाप पुण्य समत्वविषयी जायते. कुठेतरी त्या योनींमध्ये कार्य करत असताना काहीतरी आमच्याकडून पुण्यकर्म घडली, तेव्हा आम्हाला हा नरदेह प्राप्त झाला. बरं, मग आता आमचा वर्तमान काल जर आम्ही पाहायला गेलो तर आम्ही माणूस म्हणून वागतोय, माणूस म्हणून जगतोय. नरदेह भगवंताने आम्हाला दिलेला आहे, पण खऱ्या अर्थानं आमच्या जगण्या वागण्यात माणुसकी आहे का? जगण्या वागण्यात माणुसकी आहे का? जगण्या वागण्यामध्ये आम्ही माणूस म्हणून जगतोय का? याचा विचार आम्ही करायला हवा. आमचा वर्तमान काल काय आहे? बरं, आमचा भविष्य काल जो आहे ना तो वर्तमान कालावर आधारित आहे. आम्ही कसं जगतोय वागतोय ना याच्यावर आमचा भविष्य काल अवलंबून आहे. आम्ही कशा पद्धतीने राहतोय, कशा पद्धतीने वागतोय, कशा पद्धतीने जगतोय याच्यावर आमचा भविष्य काल अवलंबून आहे. खरं तर माणसाने भविष्याचा विचार करण्यापेक्षा वर्तमानाचा विचार करून जर आपलं आचरण ठेवलं तर मला तरी वाटतंय कोणाला हात दाखवायची गरज लागणार नाही. काय? वर्तमान कालावर जर आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलं ना तर आमचं भविष्य काल कोणाला विचारायची गरज लागणार नाही. भविष्य कालाविषयी विचारणा करण्याची कोणाला काही गरज लागणार नाही आम्ही जर वर्तमान कालावर लक्ष केंद्रित केलं तर. आता ठीक आहे, आम्ही संसार प्रपंच करत असताना आमच्या या नरदेह रूपी शरीरामध्ये कार्य करत असताना आम्ही कशा पद्धतीने वागतोय, कशा पद्धतीने जगतोय, मार्गदर्शन नाही, ज्ञान नाही, आत्मज्ञान नाही, अज्ञान आणि अंधश्रद्धेने, भ्रमाने, देहबुद्धीने, मायेच्या अधीन होऊन आम्ही जगत असतो, वागत असतो. काय करतोय हेच आम्हाला कळत नाही. आम्ही जे आमच्या आयुष्यामध्ये जे जे काही करतोय ना ते आमच्या हिताचं आहे की अनहिताचं आहे तेच आम्हाला कळत नाही. आमच्या हितासाठी करतोय की अनहितासाठी करतोय हेच आम्हाला कळत नाही, बरं का? आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ करतोय, धाव 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 धावतोय आम्ही, बरं का? कधीतरी आम्ही जर कामामध्ये गुंतलो ना, एकदम रममाण झालो, त्या कामामध्ये गुंतलो गेलो ना तर काही माणसं अशी आहेत की त्यांना दिवस पण अपुरा पडतो.
काही माणसं अशी आहेत की त्यांना दिवस पण अपुरा पडतो. काय बोलतो माहितीये, अजून 1 तास जर भेटला असताना ताकी पाठी लावून गेली असती. अजून 15 मिनिटं जरी भेटली असती ना, एवढी माणसं होती, त्या 2-3 नारे त्या पण लागून गेल्या असत्या. म्हणजे कामामध्ये जर आम्ही गुंतलो ना तर आम्हाला वेळ कमी पडते, दिवस पण अपुरा पडतो आम्हाला. बरं का? ठीक आहे ना, आम्ही सगळं काही केलंच पाहिजे, पण मग हा विचार करतोय का आम्ही हे सगळं करत असताना आम्ही आमच्या हिताचं कार्य करतोय की अनहिताचं? आम्ही मायेचं जाळं वाढवतोय की कमी करतोय? एक विशिष्ट प्रकारचा जो कीटक असतो ना, तो कीटक काय करतो माहितीये का, आपल्या अंगातून धागा काढतोय आणि तो धागा काढला ना की मग त्याचं एक जाळं तयार करतो. आपल्या घरातली सुतेरीच घ्या ना, सुतेरा माहितीये ना, सुतेरी माहितीये ना, आपल्या घरामध्ये असतात त्या, नाही का? ते काय करतात, आपल्या अंगातून असा विशिष्ट प्रकारचा धागा काढतात, असं जाळं तयार करतात. जाळं तयार करता 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 त्याच जाळ्यामध्ये अडकतात, शेवटी त्याच जाळ्यात त्यांचा मृत्यू होतो. आमच्या जीवनाचा मार्ग जर आम्ही बघितला, आमच्या आयुष्याचा जर आम्ही अभ्यास केला, तर सांगा ना, त्या कोळ्यापेक्षा, त्या सुतेऱ्यापेक्षा आमचं जीवन वेगळं काय आहे? काय वेगळं आहे? आम्ही सुद्धा तेच करतोय ना, आम्ही स्वतःहून हे जाळं तयार करत असतो, स्वतःहून जाळं निर्माण करत असतो. आणि मग जाळं निर्माण करता 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 एक दिवस आम्ही काय होतंय माहितीये का, त्याच मायेच्या जाळामध्ये आम्ही अडकून पडतोय. आम्हाला कळत नाही की आम्ही जी धावपळ करतोय, आम्ही जे प्रयत्न करतोय, ते आमच्या हितासाठी की अनहितासाठी, आमच्या चांगल्यासाठी की वाईटासाठी, ते आम्हाला कळत नाही. बरं का? साधं उदाहरण आहे. एखाद्या घरामध्ये रात्रीच्या वेळी, बरं का, सगळं घरातले जेव्हा निवांत झोपतात, आता आपण झोपलो, आपण निवांत झोपलोय असं घरातल्या उंदरांना कळलं की मग त्यांचं काम चालू होते. खरंय की कुठे? आपण झोपल्याची खात्री त्यांना झाली ना उंदरांना, की मग उंदरांचं काम चालू होतं. मग उंदीर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करत असतात, नाही का? श्रीमंताकडे जर असतील तर त्या श्रीमंताचा काय खातात? नोटा खातात, बरं का? मध्यमवर्गीयांचे कपडे खातात, नाही? शेतकऱ्याचं धान्य खातात. ज्यांच्या घरात काहीच खायला नाही ना, त्यांचे फुका मारून मारून पाय खातात, बरं का? आता ते एका उंदराला एक उपडी टाकलेली टोपली मिळाली, झाकलेलं काहीतरी, उपडी असलेली टोपली. साहजिकच आहे ना, जर टोपली उघडी टाकलेली आहे तर उपड्या असलेल्या टोपलीमध्ये काहीतरी धान्य असेल, काहीतरी द्रव्य असेल, काय? साहजिकच आहे. आणि ती टोपली ज्या वेळेला त्या उंदराला समजली ना, त्यावेळेला तो काय करायला लागला माहितीये का, त्या टोपलीमध्ये काहीतरी अन्न असेल, काहीतरी धान्य असेल, ते मिळावं म्हणून ती टोपली कुडतळायला लागला. सुरुवात केली त्याने ती टोपली कुडतळायला. टोपली कुडतळता 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 आता ते काय आताचे बांबू होते का पूर्वीचे बांबू होते, नाही का? त्या काड्या बिड्या एवढ्या जाड होत्या त्या टोपलीच्या की सहज कुडतळता येत नव्हतं. पण प्रयत्न करतोय तो का, एकदा ह्या टोपलीला एखादी जागा मला आतमध्ये जायला झाली ना की मग टोपलीमध्ये असलेलं द्रव्य मला खाता येईल, काही अन्न असेल ते मला मिळेल. आणि म्हणून तो कुडतळतोय. पण झालं काय, त्याच्या दातांना त्रास व्हायला लागला, त्याच्या हिरड्यांच्यातून रक्त यायला लागलं, रक्तबंबाळ झाला. पण तरी तो विचार करतोय बरीचशी कुडतळली, आता थोडीफार कुडतळायची राहिलेली आहे, तेवढी जर कुडतळली आणि एकदा का आतमध्ये जायला जागा झाली की आतमध्ये जे काही द्रव्य आहे, जे काही अन्न असेल ते मला खायला मिळेल. ऐका, रात्रभर त्या उंदराने त्या ठिकाणी प्रयत्न करून त्या टोपलीला होल पाडला, कुडतळली. पण ज्या वेळेला जागा झाली, होल तयार झाला ना, त्या वेळेला त्या उपड्या असलेल्या टोपलीतून साप बाहेर आला आणि आलेल्या सापाने त्या उंदराला गिलंकृत केलं.
गिळता गिळता तो उंदीर मनातल्या मनात बोलतोय, रात्रभर मेहनत घेतली, दातांना त्रास झाला, हिरड्यांच्यातून रक्त आलं, एवढी मेहनत घेतली, पण मी सगळे प्रयत्न करत असताना माझं अनहित आहे याचा विचार मी केलाच नाही. माझ्या चांगल्यासाठी मी प्रयत्न करतोय की माझ्या वाईटासाठी मी प्रयत्न करतोय याचा विचार मी केलाच नाही. आज की माणसाची अवस्था तीच आहे. नाथ महाराज त्याचं उदाहरण देत असताना, नाथ महाराज आम्हाला ते पटवून देत असताना काय म्हणतात माहितीये का? साप बेडका ते गिळी आणि बेडूक माशा ते कवळी. बरं का? सापाच्या तोंडात बेडूक आहे, फक्त एवढंच आहे की बेडकाची मागची बाजू सापाच्या तोंडात आहे आणि बेडकाचं तोंड बाहेर आहे. आता ते बेडूक जर त्याच्या पुढे आलेलं मासही जर सोडत नसेल तर त्याने विचार करायला पाहिजे ना, का मी खाल्लेल्या माशांचा उपयोग कोणाला होणार आहे? तो कोणाच्या तोंडात आहे? सापाच्या. बरं, सापाने गिलंकृत केलेला आहे, त्याला अर्धवट गिल्लेला आहे, अर्धा बाहेर आहे. मग त्याला एवढं तरी कळायला पाहिजे की पुढे येणारे मासे जर मी सोडत नाही तर मी खाल्लेले मासे कोणाच्या पोटात जाणार आहे, त्याचा फायदा कोणाला होणार आहे? आज माणसाच्या जीवनाची कथा जर पाहायला गेली तर अशाच पद्धतीने आहे. माणसाचं जगणं वागणं आणि याचा विचार जर आम्ही केला तर अशाच प्रकारचं वागणं जगणं माणसाचं आहे. काळाच्या तावडीत मनुष्य सापडलेला असताना सुद्धा मनुष्य सुटत नाही, सुटण्यासाठी प्रयत्न करत नाही. हातपाय उघडतोय, हातपाय खोडतोय, अजून अडकण्याचा प्रयत्न करतोय तो त्या ठिकाणी, अजून अडकण्याचा प्रयत्न करतोय, पण स्वतः मोकळा व्हावा म्हणून त्यासाठी प्रयत्न करत नाही. अजून गुंतण्याचा प्रयत्न करतोय तो, अजून बद्ध अवस्था कशी प्राप्त होईल त्यासाठी तो प्रयत्न करत असतो. मोकळा होण्यासाठी, मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत नाही. ही खंत आहे, ही खंत आहे. आणि म्हणून तर मग या ठिकाणी संत म्हणतात, तुम्हाला जर मोकळं व्हायचं असेल ना, या मायेच्या जाळातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर पहिला आम्ही विचार केला पाहिजे, आमचा भूतकाल काय आहे. बरं का? असं म्हणतात, पूर्वीचे दिवस जो माणूस विसरत नाही ना, तो त्याच्या आयुष्यात कधी धकेचपेटे सहन करत नाही किंवा त्याला कधी धकेचपेटे सहन करावे लागत नाहीत. पण जो पूर्वीचे दिवस विसरतोय ना, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला अनेक धकेचपेटे सहन करावे लागतात. बरं का? तसं आम्ही आमचं भूतकाल विसरता कामा नये. आम्ही आमचा भूतकाल विसरता कामा नये. अनेक प्रकारच्या योनीतून 83,99,999 योनी पार करून आणि मग इकडे आलोय आम्ही. हा नरदेह आम्हाला प्राप्त झालाय, सहज झालाय का नाही? पाप पुण्य समृद्ध हा मग नरयोनिषयी जायते. बरं का? किंमत कळली नाही त्याला कारण काय? मार्गदर्शन नाही म्हणून, मार्गदर्शन नाही म्हणून. मेंढपाळाच्या मुलाला हिरा सापडला, त्यांनी गारगोटी समजून काय मेंढराच्या गळ्यात बांधावी? मेंढपाळाच्या मुलाला हिरा सापडला, त्याला काय किंमत कळते? गारगोटी समजून काय त्याने मेंढराच्या गळ्यात बांधावी का? बरं, बांधली तर बांधली, बरं का? बरेच दिवस निघून गेले, पण ज्या वेळेला हिरा पारखी आणि त्याचं लक्ष ज्या वेळेला त्या मेंढराच्या गळ्यामध्ये गेलं ना, तेव्हा त्याने सांगितलं, म्हणे हे मेंढरू मला पाहिजे, घ्या ना म्हणे. किंमत करायला लागला तो. ठीक आहे देशील, पण त्याच्या गळ्यामध्ये जे बांधले त्याच्या सकट पाहिजे. मेंढराची किंमत तेवढी नव्हती. बरं का? त्या मेंढपाळाने जे गारगोटी समजून जी बांधली होती ना, त्या हिऱ्याची किंमत तेवढी होती. बरं का? एक अंतरात्मा जर बाजूला केला तर देहाला किंमत किती आहे बरं? ज्याच्या गुणी हे शरीर चालतंय, बोलतंय, खातंय, पितंय, सगळं काही कार्य करतंय, ती शक्ती, तो अंतरात्मा, तो देव जर बाजूला केला तर देहाला किंमत काय आहे? 50 पैशाची 1 रुपयाची माचीस, त्यातली पण एक काडी, तेवढी पुरी होते माणसाला, तेवढी पुरी होते.
आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मळे, मळ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. पण एवढी किंमत आहे एकीकडे की नर करणे करेशु नर का नारायण बन जाय. देव होण्याचं सामर्थ्य या नरदेहामध्ये आहे, संत होण्याचं सामर्थ्य या नरदेहामध्ये आहे, साधू होण्याचं सामर्थ्य या नरदेहामध्ये आहे. जर मार्गदर्शन नसेल ना, त्याला जर जाणीव नसेल, आत्मज्ञान जर नसेल ना, तर राक्षसाप्रमाणे नरदेहच वागत असतो, दानवाप्रमाणे नरदेहच वागत असतो. हा मनुष्य देहच दानवाप्रमाणे वागत असतो. मग आमचं आयुष्य जर आम्हाला सुंदर करायचं, आमचं जीवन जर आम्हाला सुंदर करायचं, तर त्यासाठी आम्हाला आत्मज्ञानाची गरज आहे. आणि आत्मज्ञान कशाला म्हणतात माहितीये का? याला त्याला पाहणं म्हणजे आत्मज्ञान नाही, याच्या त्याच्या चुक्या काढणं म्हणजे आत्मज्ञान नाही आहे, बरं का? साधं उदाहरण आहे. आत्मज्ञान आणि आमच्या आयुष्यामध्ये आत्मज्ञान महत्वाचं. साधं उदाहरण आहे बघा, अगदी रोजच्या आमच्या जीवनातलं उदाहरण. प्रत्येकाला पटेल असं, प्रत्येकाला पटेल असं. आम्ही मेकअप करत असताना आरशाच्या पुढे उभे राहतो, बरोबर आहे? आरशाच्या पुढे उभे राहतो आम्ही. समोरच्या माणसाकडे पाहून आपण मेकअप करू शकतो आपला? करू शकतो? नाही करू शकत. आम्हाला आमच्या चेहऱ्याचा जर मेकअप करायचा आहे तर आम्हाला आरशामध्ये आमचा चेहरा पाहावा लागतो, की दुसरा कोणाचा. तुमच्या गालाला जर पावडर लावायची तर तुमचेच गाल बघितले पाहिजेत ना. तुमच्या डोळ्यात जर काजळ भरायचंय तर तुमचेच डोळे तुम्ही आरशात बघितले पाहिजेत ना. तुमच्या कपाळाला जर टिळा लावायचा आहे तर कपाळ कोणचं पाहायचं आरशामध्ये? दुसरं कोणाचं पाहून चालेल का? आणि मग साधं उदाहरण आहे, आमच्या चेहऱ्याचं सुशोभीकरण जर आम्हाला करायचं असेल तर आम्ही आमचाच चेहरा पाहायला पाहिजे. आमच्या जीवनाचं, आमच्या आयुष्याचं जर आम्हाला सुशोभीकरण करायचं असेल तर आम्ही याच्या त्याच्याकडे पाहून चालेल का? याला आत्मज्ञान म्हणतात. आत्मज्ञान म्हणजे असं काय वेगळं काही नाहीये, बरं का? भरपूर वाचन झालं, भरपूर पाठांतर झालं म्हणजे आत्मज्ञान नाही. नाही नाही, ही चुकीची गोष्ट आहे आपली, हा भ्रम आहे आपला, बरं का? ज्याला स्वतःला शोधता आलं, एवढं ज्ञान प्राप्त झालं, त्याला आत्मज्ञान म्हणतात. आणि हे आत्मज्ञान महत्वाचं आहे. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी, आत्मप्रचिती येण्यासाठी, आमच्यामध्ये बदल घडण्यासाठी आत्मज्ञान महत्वाचं आहे. आमच्यामध्ये बदल घडण्यासाठी आत्मज्ञान महत्वाचं आहे. आता तसं जर पाहायला गेलं तर या कलियुगामध्ये अनेक साधनं आहेत माऊली. कमी साधनं आहेत का? किती संप्रदाय आहेत, भरपूर संप्रदाय आहेत, बरं का? भरपूर संप्रदाय आहेत, भरपूर साधनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत. आलं का लक्षात? पण तुम्ही कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करा, पुराणाचा अभ्यास करा, कोणत्याही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा, या कलियुगामध्ये उद्धार होण्यासाठी अतिशय साधं आणि सोपं साधन सगळ्या संतांनी, सगळ्या वाङ्मयामध्ये, पुराणामध्ये, शास्त्रामध्ये एकच सांगितलंय, देवाची येद्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती चारही साधी गेल्या. काय साधन आहे? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, मग पुण्याची गणना कोण करेल? नामस्मरण करणं हे साधन आहे, सगळ्यात सोपं आणि सगळ्यात साधं साधन आहे. योग याग विधी येणे नोय सिद्धी. त्याच्याने काय येत आहे? वायाची उपाधी. आणि एकदा उपाधी आली की दंभ, धर्म, अभिमान, अहंकार माणसाकडे निर्माण होतो. उपाधी रहित जर जगायचं असेल ना, उपाधी रहित जर कार्य करायचं असेल ना, तर त्यासाठी आम्ही अखंड आणि अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हरिनाम नेमस्त पाषाण तारी. दगड तारण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? नामस्मरणामध्ये आहे. बघा फरक काय आहे. वानर दगडावर श्री राम लिहितायत आणि पाण्यात टाकतायत.
ज्या दगडावर श्री राम लिहिला तो दगड पाण्यामध्ये तरतोय, ते पाषाण पाण्यामध्ये तरतोय. श्रीराम प्रभूंनी बघितलं आणि श्रीराम प्रभूंच्या मनामध्ये विचार आला की आहे नावाने दगड तरतायत, आपण टाकून तर पाहू. एक मोठा दगड घेतला आणि तो पाण्यामध्ये टाकला, बुडाला. मोठा म्हणून बुडाला असं वाटलं असेल म्हणून थोडा छोटा, थोडा छोटा, थोडा छोटा, थोडा छोटा, अगदी छोटा टाकला, तोही बुडाला. आणि मग मागे वळून बघितलं तर हात जोडून हनुमंत उभे होते, मारुतीराया उभे होते. मारुतीरायांनी काय म्हटलं माहितीये का? देवा तुमच्या नावानं दगड करतात, देवा तुमच्या नावानं दगड करतात. ज्या दगडावर तुमचं नाव लिहिलं गेलं ना तो दगड पाण्यात तरतोय, पण जो दगड तुमच्या हातून सुटला ना तो पाण्यात बुडल्याशिवाय राहत नाही, हे तेवढंच सत्य आहे. म्हणून देवाच्या हातातून सुटता कामा नये. देवाच्या नावात पावर आहे, देवाच्या नावात सामर्थ्य आहे. देवा तुमच्या नावात दगड तरतायत. काय समजतंय? नामावर चाललंय आपलं. किती किती सामर्थ्य, किती पॉवर आहे. वाल्याचा वाल्मिक करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. आमच्याकडे कुठल्याही प्रकारची वासना असू द्या, व्यसन असू द्या, नाद असू द्या, कुठल्याही प्रकारचं आम्हाला कुठल्याही प्रकारची सवय, वाईट वेगळ्या प्रकारची कुठल्याही प्रकारची विषय, कुठल्याही प्रकारचं कर्म, कुठल्याही प्रकारचे गुण विचार काही असू द्या, सगळ्यातून जर आम्हाला मुक्त व्हायचं आहे ना तर ह्या कलियुगामध्ये एकमेव साधन आहे भगवंताचं नामस्मरण. कलौ कीर्तन वरिष्ठ नाम संकीर्तन साधन पाय सोपे, जळतीला पापे जन्मांतरीचे. आम्ही नामस्मरण केलं पाहिजे, आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे, नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. 7 रांजण भरले होते. फरक फक्त एवढाच आहे, त्यांनी पुरावा ठेवला होता. आम्ही पहिले पुरावा नष्ट करण्याचा विचार करतो. कर्म करताना पहिला विचार माणूस काय करतो? पुरावा नाही सापडला पाहिजे. त्याच्यात आणि आमच्यात एवढा फरक आहे. त्याचे फक्त भरले होते, आमचे ओलांडून चाललेत. 2, 4, 6, 7 बलंडून चाललेत आमचे. तरीही भगवंत म्हणतात मुक्त करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. तरीही भगवंत म्हणतात मुक्त होण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. आम्ही फक्त काय केलं पाहिजे? ते नामचिंतन केलं पाहिजे, ते नामस्मरण केलं पाहिजे. यम यम वापी स्मरण भावंत जतंते कलेवरंतम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. खऱ्या अर्थानं या ठिकाणी भगवंत आम्हाला जर जाणीव करून देतात की आम्ही ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याच्याविषयी ममत्व निर्माण होत आहे आणि जे आम्हाला मरणाच्या वेळी आठवत आहे, तेच जर आम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असेल तर आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. माऊली त्याच्यावर भाष्य करत असताना म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे, मरणी जयाचे आठवणे तो त्याची गती ते पावे. मग म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. म्हणून आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. दलिता कांडिता तुझं जाईल अनंता. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हारी. अवघा झाला माझा हारी. जनाबाई माहितीये ना? जनाबाईला ओळखता? प्रत्येक कार्य करताना नामस्मरण, प्रत्येक कार्य करताना नामस्मरण. बरं का? प्रत्येक कार्य करताना नामस्मरण. दलिता कांडिता तुझं गाईना अनंता. बरं का? काय अधिकार असेल हो त्या जनाबाईचा? काय अधिकार असेल? जिचं दळण दळायला पांडुरंग परमात्मा यायचा. काय आम्ही शेजारणीला हात मारून शेजारणी येत नाही. बरंच काय आहे ते बोलण्यासारखं, सांगण्यासारखं नाही का? ज्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आतुर झालेलो असतोय, ज्या पांडुरंग परमात्म्याचा चरण स्पर्श व्हावा म्हणून आम्ही आतुर झालेलो असतोय, प्रयत्न करतोय, अट्टहास करतोय, तो पांडुरंग परमात्मा जनाईकडे पहिले यायचा. पांडुरंग परमात्म्याने यावं. जाता टाकायच्या आधी काही असेल वस्त्र ते पांघरावं, त्याच्यावर खालची वरची तोड ती ठेवावी, खुंटा ठोकावा, जे धान्य असेल ते बाजूला घ्यावं आणि जनाईची वाट पाहत बसावं. जनाई आली की मग सुरुवात करावी. आणि एकदा काय दळायला सुरुवात केली ना माऊली की जनाई ओव्या गायची.
देवाला काय आवडतंय माहितीये का? देवाला देवाचं स्तवन आवडतंय. काय आवडतंय देवाला? स्तवन आवडतंय. नारद मुनी भगवंताला विचारताय, देवा तुम्हाला जर तुमचं जर दर्शन आम्हाला जर घ्यायचं असेल, तुम्हाला जर आम्हाला पाहायचं असेल, तर आम्ही कुठे शोधावं? तुम्हाला कुठे दर्शन मिळेल? स्वतः भगवंत नारदांना म्हणतायत, नाहम वसामी वैकुंठी ना योगी मृदयरव मद्भक्त वक्त्र गायंती तत्र तिष्ठ तुम्ही नारद आहात. नाही योगी यांच्या हृदयी, नाही वैकुंठीच्या ठाई माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतो नारदा. नारदा, ज्या ठिकाणी माझे भक्त गातात ना, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, तिथे मी तिष्ठतो वाचतो. देवाला स्तवन आवडतंय म्हणून पूजा कोणतीही असू द्या, आरती शिवाय सांगता नाही. काय? देवाची पूजा कोणतीही असू द्या, आरती शिवाय सांगता नाही. आरती म्हणजे देवाचं केलेलं स्तवन आहे. सुख करता दुःख करता नाही. म्हणून पोरांच्या हातात आरत्या देऊ नका. जेव्हा सुज्ञान होतील तेव्हाच बोलायला लावा, नाही का? जे गणपती आणतात ना, त्यांना त्यांची शुद्ध नसते, एवढे विजय असतात ते. पोरांना सांगतात ह्या आरत्या करून. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची देवा मी घेऊन आलेलो आहे. पण तो देव कसा आहे? न उरवी वार्ता विघ्नाची, न उरवी मग पूर्वी प्रेम कृपा जयाची. कसा आहे तो देव? सर्वांगी सुंदर होती सिंदुराची, कंठी झळकी माळ मुक्ता फळांची. किती उत्तम स्तवन आहे ते, किती मस्त स्तवन आहे ना. पण आम्ही वाट लावून टाकतोय. काय? पहिला कडवा ठीक आहे, समजा व्यवस्थित बोलतोय आपण, पण दुसऱ्या कडव्यामध्ये काय होतंय? लंबोदर पीतांबर, काय म्हणतात फलीवर वंदना. फलीवर नाही दादा, फणीवर बंधना. लंबोदर देवा तुझं मोठं पोट आहे, लंबोदर. त्याच्या खाली काय? पितांबर. त्या पितांबरावर काय? फणीवर बंधना. फणीवराचं बंधन आहे. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सदना. घरी सदना, सजना नाही. बऱ्याच प्रकारे आपण त्या ठिकाणी हे करतोय, नाही का? संकष्टी नाही, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे. सुरवर वंदना, ज्याला सुरवर सुद्धा वंदन करतात असा तो श्री गणेश, नाही का? महादेवाच्या आरतीतलं पहिला कडवा, कर्पूर गौरा भोळा नैनेवी शाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण श्रीकंठ नीला, ऐसा शंकर शोभे. बरेच ठिकाणी वनवा लागतो, तिथं वनवा लागला. काय आत्मविश्वासाने बोलतात ना, ज्यांची पाठ आहे त्यांचा आवाज कमी पडतो, तिथं एवढा जोरात बोलतात वनवा लागला. अरे अजून जर तुमच्या आरत्यांच्यात वनवा लागत असेल तर आयुष्यातलं वनव विझायचं कधी आपल्या? काय? आपला विषय असा आहे की आरती म्हणजे देवाचं स्तवन आहे. देवाला काय आवडतंय? देवाचं स्तवन केलेलं देवाला आवडतंय. उम्हा वेळाला, उम्हा वेळाला, पार्वतीच्या जोडीला ऐसा शंकर शोभे. पांडुरंग परमात्म्याच्या आरतीतला दुसरा कडवा, धन्य वेणुनाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे, वन माळा गळा. वनातील माळा गळा, वनवा लागला नाही. असो, इकडे जनाबाईने एकदा त्या ओव्या गायला सुरुवात केली, स्तवन करायला सुरुवात केली की पांडुरंग परमात्मा रममाण होऊन जायचे, त्याच्यामध्ये एकरूप होऊन जायचे, देहभान विसरायचे. हो, जेव्हा जेव्हा भगवंत त्या दासाच्या, त्या भक्ताच्या, त्या साधकाच्या त्या स्तवनामध्ये रममाण होऊन जातात ना, असं म्हटलेलं आहे, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, आणि नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. देहभान विसरणं याला म्हणतात, देहभान विसरणं. इकडे दळण दळायचं चालू आहे, जनाबाई ओव्या गात आहेत. देवाला घाम फुटला म्हणून देवाने काय केलं? आपल्या अंगावरचे दागिने जेवढे होते तेवढे काढले, बाजूला ठेवले. थोड्या वेळामध्ये तो घाम पुसण्यासाठी जनाबाईची बाजूलाच असलेली वळकळ घेतली आणि घाम पुसला. घाम पुसल्यानंतर ती वळकल गळ्यामध्ये टाकून दिली पांडुरंग परमात्म्याने. आणि ऐका,
अशा प्रकारे दळण दळता 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 त्या ओव्यांमध्ये रममान झालेले पांडुरंग परमात्मा आणि ती जनाबाई खऱ्या अर्थाने भगवंताचं स्तवन करत असताना वेळ विसरून गेले. किती टाइम झाला, किती वेळ झाला, वेळेचंही भान राहिलं नाही त्यांना. बरं का, पहाटेची वेळ झाली, मंदिरामध्ये काकड्याला सुरुवात झाली. भाविक भक्त तिथे झाले सगळे, नाही का, गोळा काकड्याला सुरुवात झाली. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा, झाला अरुणोदय सरळी उदरेची वेळा. काकडा जसा पांडुरंग परमात्म्याच्या कानावर आला ना, तसा जसे होते तसे देव उठून पळत सुटले. मंदिरामध्ये जाऊन त्या विटेवर उभे राहिले, आसनावर उभे राहिले. त्या ठिकाणी त्या विटेवर उभे राहिले. थोडा अंधार होता तोपर्यंत ठीक आहे, पण जसा उजाडलं ना, जसा प्रकाश त्या मंदिरामध्ये आला की ना, सगळ्यांची लक्ष गेलं पांडुरंग परमात्म्याच्या त्या मूर्तीकडे. पाहतात तर दागिनेच नाहीत पांडुरंग परमात्म्याच्या अंगावर. आणि एकच वार्ता सर्वत्र पसरली, पांडुरंग परमात्म्याचे देवाचे दागिने चोरीला गेले. सर्वत्र एकच वार्ता पसरली, एकच वार्ता पसरली. माणसाचा एक स्वभाव आहे, प्रवचनाच्या वेळी पुढे सांगा, पुढे सरका म्हणून सांगावं लागतंय. कीर्तनाच्या वेळी पुढे सरका म्हणून सांगावं लागतंय. पण नाटक पाहायचं असेल, पिक्चर पाहायचं असेल तर पुढची जागा कधी भेटेल, कशी भेटेल, त्यासाठी रुमाला अंथरून जागा पकडून ठेवणारी माणसं आहे. बाबा खरं आहे की खोटं आहे काय? असं कधी झालंय का? शेजारी प्रवचन चालू झालं म्हणून बाजूला भांडी घासणारी बाई तशीच भांडी टाकून आणि इकडे येऊन बसली, प्रवचन श्रवण करायचंय मला. ऐकलंय कधी असं? पण शेजारी भांडण झालं एवढं ऐकलं तर तीच बाई तीच भांडी तशीच आपलते. आणि पहिले कोणाचा झाला ते पाहिलं. ते खरं आहे की खोटं आहे? तुमच्या माना हल्ले का? मला बरं वाटतंय जरा. खरं आहे ना? माणसाला आवड कसली आहे? एकदा संध्याकाळच्या वेळेला रिमोट हातात भेटला ना तर 4-4, 5-5 सिरियल आम्ही एका जागेवर बसून पाहतो. एखादा पिक्चर असा जर लागला तर 2-2.5 तास आमचे कसे जातात पत्ता लागत नाही. काय प्रवचनाच्या वेळी मात्र आम्ही आल्याबरोबर विचारतो, किती वाजता सुरू झालाय, किती वाजता थांबेल महाराज? आता तुमच्या आमच्या हातात काहीच नसतंय. माझ्या हातात पण नाही, तुमच्या हातात पण नाही. जे आहे ते घर मालकाच्या हातात. आल्याबरोबर आपलं घर मालकाला विचारायचं, काय पुढचा कार्यक्रम काय, अशा प्रकारचा आहे का, कितीपर्यंत? 11:30. ठीक आहे, आपण 11:30 थांबू. काय असो. आता एकच वार्ता सगळीकडे पसरली, देवाचे दागिने चोरीला गेले. जे कधी हरिपाठाला नव्हते ना, जे कधी काकड्याला नाही, कीर्तनाला बोलून बोलून पण जे येत नव्हते, प्रवचनाला बोलून बोलून पण जे येत नव्हते, ज्या वेळेला मंदिरात कार्यक्रम असेल त्यावेळेला वर्गणी दिली म्हणजे त्यांना असं वाटतं का आमचं काम झालं. बरं का? त्यांची पहिली आजारी. काय बोलता, देवाच्या दागिने चोरीला गेले? अरे बापरे, कुणी नेले असतील? ही गर्दी त्या मंदिरात. म्हणजे काकड्याला 5-25 माणसं होती. पण तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला ती वार्ता गावात पसरली ना, 5-25 कसली, आतापर्यंत त्या मंदिरात तेवढी गर्दी कधीच नव्हती, एवढी गर्दी झाली. बरं का? हातचं काम टाकून माणसं त्या ठिकाणी. देवाचे दागिने चोरीला गेले. चोरीला गेले म्हणजे त्यांना काय असं अधिक दुःख झालं असं नाही काही, पण देवाचे दागिने चोरीला गेले म्हणजे आता कोणतरी सापडेल, म्हणजे आपला राग काढायला बरं होईल जरा, नाही का? माणूस काय विचार करतो. आणि साठवलेलं असतंय त्यांनी बरेच दिवसाचं. त्यांच्या कचाट्यात जर एखादा वारकरी बिरकरी जर त्या टायमाला सापडला ना, तुटून पडतात ते, तुटून पडतात. आणि झालं बाबा, गेले चोरीला गेले, चोरीला गेले. राजापर्यंत ही वार्ता गेली, राजापर्यंत वार्ता गेली की देवाचे दागिने चोरीला गेले. आणि ऐका, इकडे त्या ठिकाणी असलेली जी माणसं काही होती त्यांनी बघितली देवाचे दागिने चोरीला गेले, बरोबर आहे, पण देवाच्या गळ्यात वल्कल आहे. आणि ती वल्कल आहे जनाबाईची, जनाबाईची वल्कल. या रामकृष्ण. बरं का? आणि जनाबाईची वल्कल म्हटल्यानंतर मग त्या ठिकाणी चला जनाईकडे चला, मग सगळे त्या दिशेने निघाले. बरं का?
कुठल्याही वारीमध्ये, कुठल्याही दिंडीमध्ये, कुठल्याही पालखी सोहळ्यात जे कधीही उपस्थित नसतात ते सगळ्यात पुढे होते, तिथे सगळ्यात पुढे. चला जनाईकडे. आणि ही सगळी मंडळी येताना ज्या वेळेला बघितली जनाईने, त्यावेळेला सुरुवातीला आनंद वाटला की एवढी सगळी मंडळी आपल्याकडे येत आहेत, आपल्या घराच्या दिशेने येत आहेत, आपल्या दिशेने येत आहेत, सगळ्यांचं दर्शन होईल. कुठे निघाली बरं ही सगळी मंडळी, कुठे चालली बरं मंडळी, दर्शन होईल सगळ्यांचं म्हणून आनंद वाटला तिला. पण ज्या वेळेला ते त्यांच्याच दारामध्ये तिथेच जनाईच्या पुढ्यातच येऊन उभे राहिले आणि विचारलं, जनाई ही वलकल तुझी का? पटकन जनाई म्हणून गेली, हो माझी. मग वलकल जर तुझी तर मग देवाचे दागिने, आणि दागिने बोलल्याबरोबर जनाईच्या अंगाचा थरकाप झाला. का तर तिला माहितीये रात्री देवाने दागिने माझ्या हातकरात काढून ठेवले. देव विसरून गेले की काय? देव विसरून गेले की काय? जशी माझीच वलकल बोलली ना, तसे मागचा पुढचा बघितलं नाही त्यांनी. घरामध्ये गेले आणि दागिने शोधून काढले आणि मग मात्र राजापर्यंत ती वार्ता गेली. राजाने सांगितलं, चंद्रभागेच्या तीरी एक सूळ उभा करा आणि जो कोणी आरोपी असेल, जो कोणी दागिने चोरला असेल त्याला त्या ठिकाणी सुळावर द्या. काय अवस्था झाली असेल हो, काय अवस्था झाली असेल. एखाद्या वेळी एखाद्याने जी कर्म केली ना, ती कर्म जर समजा उघडकीस आली तर विशेष त्याला काही वाटत नाही. केल्यात ना, पण न केलेली कर्म जर अंगाला लागली ना दादा, तर तळपायाच्या मस्तकाला जाते. असं माणसाला पश्चाताप होतोय, एवढा पश्चाताप होतोय की मग अशा वेळी झोपही माणसाला लागत नाही, झोपही लागत नाही, चैन पडत नाही माणसाला, चैन पडत नाही. आणि म्हणून मग काय झालं माहितीये का, त्या ठिकाणी जनाईला पुढ्यात घेतली आणि त्या चंद्रभागेच्या दिशेने निघाले सगळे. कोण काय बोलतोय तर कोण काय बोलतोय. कानामध्ये शिसा होता, अशा प्रकारे जनेला त्रास व्हायला लागला. कोणी काही पण बोलावं, काही पण बोलावं, ज्याला काही कळत नाही त्यानेही बोलावं. डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. पांडुरंग परमात्म्याचा धावा करायला लागली. जनाई म्हणते, पांडुरंगा अरे देवा, कधी मला ही दुर्बुद्धी सुचली नाही रे देवा. कधी कोणाचा कुठल्याही प्रकारे कोणाला त्रास होईल अशा प्रकारे वागलो नाही देवा. कधी अशा प्रकारे जगलो नाही देवा. कधी चोरी लबाडी हा विषयच मला शिवला नाही देवा. हा चोरीचा आळ माझ्यावर आलाच कसा, कसा आला देवा. चंद्रभागेच्या किनारी नेऊन तिथे उभी केली. समोर सुळाचं दर्शन घेतलं, सुळाला बघितलं. जनाईने डोळे मिटले. पांडुरंग परमात्म्याला विनंती करायला लागली, प्रार्थना करायला लागली, देवा अनेक भक्तांच्या संकटाला धावतोय रे देवा तू. अनेक भक्तांच्या संकटाला देवा धावून आलेला आहेस तू. अनेक भक्तांना संकटातून मुक्त केलंय देवा तू. माझ्याकडून कुठल्याही प्रकारे अपराध घडलेला नाही, मी कुठल्याही प्रकारे चोरी लबाडी केली नाही देवा. तुला सगळं माहिती आहे. हे दागिने माझ्याकडे कसे राहिले, वलकल तुझ्या गळ्यात कशी गेली आणि हे सगळं काही झालं, हे सगळं तुला आणि मलाच माहिती देवा. पण या लोकांना पटत नाही, लोक खरं मानत नाहीत. माझा असा अंत का पाहतोय रे देवा तू? एवढा मोठा प्रसंग माझ्यावर का? आज मला सुळावर देण्यात येते काही वाटत नाही देवा, पण जो डाग लागलेला आहे ना तो महत्वाचा आहे. आज माझा मृत्यू आहे मला काही वाटत नाही देवा. आज मला मरावं लागतंय काही वाटत नाही देवा, पण माझ्यावर जो आळ आलेला आहे तो चुकीचा आहे. आळ आलेला आहे तो चुकीचा आहे. डोळे मिटलेल्या अवस्थामध्ये पांडुरंग परमात्म्याला ती जनाई प्रार्थना करते. जनाई हात जोडते आणि ऐका, डोळे उघडून पाहते तर काय, त्या सुळाचं पाणी होऊन त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याने दर्शन दिलं. आणि जसा पांडुरंग परमात्म्याने दर्शन दिलं ना, साष्टांग नमस्कार घातला जनाईने, अगदी जनाईला जवळ केली. पांडुरंग परमात्मा म्हणतात, अगं जनाई तुला माहिती आहे ना, ते द्रौपदी कारणे लाग वेगे त्वरे धाव तू सर्व सांडोणी मागे. द्रौपदीसाठी मीच धावलो ना. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला म्हणून तया कारणे सीम झाला. त्या भक्त प्रल्हादाला सुद्धा वाचवण्यासाठी, त्या ठिकाणी त्याला सुरक्षा देण्यासाठी, त्याचं संरक्षण करण्यासाठी मीच आलो ना. एवढंच काय, गजेंद्र महासंकटी वाटप आहे, त्या कारणे श्रीहरी धावत आहे. अगं जनाई त्या हत्तीसाठी सुद्धा मीच धावलो ना. मग तू तर माझी परम भक्त आहेस, तुला मी कसं संकटात टाकेन. आणि ऐका, जसं जनाईला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं ना, तसं तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. आणि जी मंडळी काहीतरी चर्चा करत होती ना, ती आता मात्र जनाईच्या बद्दल चांगल्या प्रकारे बोलायला लागली. जनाईचा जय जयकार करायला लागली. पहिलं दर्शन जनाईचं घ्यायला लागले आणि मग पांडुरंग परमात्म्याचं काय म्हणताय ती मंडळी, अगं जनी तू एवढी पवित्र आहेस, तू एवढी स्वच्छ आहेस की तुझ्यामुळे आज आम्हाला प्रत्यक्षात पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं.
नामस्मरणामध्ये एवढी पॉवर आहे, एवढं सामर्थ्य आहे. आणि म्हणून आम्हाला कलियुगामध्ये जर आमचा उद्धार करून घ्यायचा असेल ना, तर एकमेव साधन आहे भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं नामस्मरण. अखंड आम्ही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलवरम तम तमेवेंति कोणते सदा तद्भाव भावितः, अर्थात 8व्या अध्यायातील 6वा श्लोक. आम्ही अखंड देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, कारण शेवटचा दिवस गोड व्हावा असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. आमचा शेवटचा दिवस कुठला आहे, कधी आहे, कोणता आहे, कोणत्या वेळेला आहे आम्हाला माहिती नाहीये, पण येणारा हा दिवस असणार आहे. येणारी ही वेळ प्रत्येक कधी कोणत्याही वेळेला असणार आहे. आणि मग ती गोड व्हावी, त्यावेळेला भगवंताचं नामस्मरण आमच्याकडून घडावं असं जर वाटत असेल, तर आम्ही प्रत्येक कार्य करताना काय केलं पाहिजे? आम्ही शेतावर असलो, बांधावर असलो, नोकरीत असलो, उद्योग धंदा कुठेही जरी असलो तरी आमच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण पाहिजे. आम्ही घरात असलो, बाहेर असलो, शेतावर असलो, कुठेही जरी असलो तरी आमच्या अखंड मुखामध्ये काय पाहिजे? भगवंताचं नामस्मरण पाहिजे. आम्ही भांडी घासत असलो तरी आमच्या तोंडात काय पाहिजे? कोण बोला मशरी? आम्ही भांडी घासत असलो तरी आमच्या तोंडामध्ये नामस्मरण पाहिजे. आम्ही कपडे धुत असलो तरी सुद्धा आमच्या तोंडामध्ये नामस्मरण पाहिजे. आम्ही शेतावर असलो, बांधावर असलो, घरात असलो, कुठेही असलो तरी आमच्या मुखामध्ये नामस्मरण पाहिजे. त्याला कारण काय माहितीये का? तो मृत्यू तुम्हाला घरातच येईल असं नाही. शेतावर पण येऊ शकतो, बांधावर पण येऊ शकतो, तुमच्या धंद्यात, उद्योग धंद्यात कधीही, कुठेही, कुठल्याही वेळेला येऊ शकतो. मग कुठल्याही वेळेला जर येऊ शकतो तर येण्याच्या आधी आम्ही सावध पाहिजे ना. येण्याच्या आधी आम्ही सावध पाहिजे. म्हणून बोधले महाराज म्हणतात, सावध होई बापा काळ लागला मापा, आणि प्रपंच गुंतू नको पाय बुडत असे पापा. हे सगळं करायचंय आम्हाला. घरदार सोडायचं नाही, शेतीवाडी सोडायची नाही, आम्हाला मुलं बाळ सोडायची नाहीये. सगळ्यांच्या ऋणानुबंधाच्या गाठी, सगळ्यांचे ऋण आम्हाला फेडायचे आहेत. आणि सगळ्यांचे ऋण फेडता फेडता आम्हाला मुक्त व्हायचं आहे. कारण मुक्त होण्यासाठीच आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे. मुक्त होण्यासाठीच नरदेह भगवंताने दिलेला आहे. फक्त अंतरात्मा असताना याचा विचार करायचा आहे. अंतरात्मा गेल्यानंतर कोणीही कशाला, सगळेच म्हणतात राम नाम सत्य, पण गेलंय त्याचा उपयोग त्याला काय? बरं, सत्य सांगून जेव्हा सांगायचं तेव्हा सत्याला विरोध केला, तगड्या खेचायचं काम केलं, विरोध केला त्याला, नाही का? आणि गेल्यानंतर जे विरोधक असतात ते पण त्याच्या माहितीवर बोलतात राम नाम सत्य. काय अंतरात्मा असताना ही आम्ही ओळख घ्यायची, देव असताना त्याची आम्ही जाणीव घ्यायची आहे. आम्हाला काय करायचं, आमचं आद्य कर्तव्य काय आहे, आम्हाला हा नरदेव कशासाठी दिलेला आहे भगवंताने. आणि शरीर जात हे आघवे कर्तव्याची जाणीव करून देत असताना भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत. काय समजतंय? त्याचं कर्तव्य आहे. आणि शरीर जात हे आघवे नासिवंत स्वभावे, मग भगवंत म्हणतात म्हणून तो वाचून जावे पंडुकुमारा. टाकून पळून कसं चालेल दादा? पलपुट्या म्हणतील तुला. काय सगळं काही झालं आता, मुलं बाळ घर दार हे सगळं काही झालं. आता पर्यंत सगळं सुखात होतं, तोपर्यंत त्याने सुख उपभोगला. आणि आता गळ्यात गोदडे आल्या म्हणून जर सोडत असेल तर हे टाकून कसं चालेल दादा? आणि शरीर जात हे अगवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तो वाजून जावे पंडुकुमारा. दादा अरे याच्याशी झुंजणं, अर्थात हे सगळं काही कार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते कार्य करत असताना फक्त आम्ही निमित्त मात्र आहोत याचं जाणीव ठेवायचं, असं स्मरण ठेवायचं आहे. कुत्र्याला वाटतंय मी गाडी ओढतो, पण बैलाने एखादी पेकडात लात मारल्यानंतर मग ते बाजूला जाऊन बघतंय, नाही म्हणे मी नव्हतो ओढत, गाडी आता पण चालू आहे. गाडी ओढणारे वेगळेच आहेत. आम्ही फक्त बोलतोय नाही का, मी आहे म्हणून तुम्ही खाताय, मी आहे म्हणून तुम्हाला 4 घास खायला मिळतात. मी गेल्यानंतर अजा गेला, पणजा गेला, बाप वसने गेला, देखत देखत नातू पडतो तोही तैसा झाला. फक्त एवढंच आहे की आम्हाला या ठिकाणी कार्य करत असताना अलिप्त राहायचं आहे, अलिप्त होता आलं पाहिजे. कापुराची वाती उजळलेल्या ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैसे. कार्य करत असताना कापूर दिसते, पण एकदा काय कार्य करून झालं की त्याचं नाव पण शिल्लक राहत नाही. तसं आम्हाला ह्या सगळं काही कार्य करत असताना कार्य करायचं आहे, पण लिप्त नाही राहायचं, अलिप्त होता आलं पाहिजे, अलिप्त होता आलं पाहिजे. आणि जे अलिप्त जर व्हायचं असेल तर त्यासाठी कर्तेपणा आपल्यावर नको ना. ज्यांनी ज्यांनी कर्तेपणा आपल्या स्वतःवर घेतला ना, बरं का, त्यांना त्रास झाला, दुःख झालं, मोठेपणा आला, उपाध्या आल्या,
बरंच काय 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 निर्माण झालं त्या ठिकाणी. आणि उपाधी देहबुद्धी ते वाढवते, देहबुद्धी उपाधी वाढवते, आणि जिथे उपाधी निर्माण झाली तिथे मग सगळ्याच प्रकारचा त्रास आला. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. मग म्हणून जगद्गुरु तुकोबा देवाला प्रार्थना करतायत, लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण दे देवा. का? आम्हाला लहान होऊन बरंच काही साध्य करायचंय, आम्हाला लहान होऊन बरंच काही साध्य करायचंय. आणि म्हणून आम्ही विचार केला पाहिजे, आमच्या अंतःकरणामध्ये एक जाणीव निर्माण झाली पाहिजे की आम्हाला हे सगळं कार्य करत असताना कार्य करणारा तो पांडुरंग परमात्मा आहे, देव आहे, करून घेणारा तो देव आहे. हीच जाणीव तर अर्जुनाला भगवंत करून देत होते ना. अरे कार्यकारण तू पुढे आहे दादा, कार्य करणारा मी आहे बरं का. तुला वाटतंय ना ते मरतील, ते ऍक्च्युली कर्माने आधीच गेलेले आहेत. तुला वाटतंय ना का याला मारणारा मी आहे, तू नाहीये, मारणारा मी आहे दादा. कार्यकरण तुला पुढे केलेलं आहे. पण ज्या वेळेला बघा सुरुवातीला जेव्हा अर्जुन स्वतःच ज्ञान तिथं पाजळतोय की नाही सुरुवातीला, मग त्यांना मारून मग मी हे सगळं घेण्यापेक्षा मग भीक मागून जेवलेलं बरं, भीक मागून खाल्लेलं बरं. अर्जुनाची भाषा आहे बरं का. यांना मारून हे सगळं मला प्राप्त करून घेण्यापेक्षा मी संन्यास घेतलेलं बरा. बरोबर, हे माझे आहेत ना, हे माझे आहेत ना. मग त्याचा दृष्टांत देत असताना, ते पटवून देत असताना अर्जुन काय म्हणतो माहितीये, ज्याप्रमाणे एखाद्या वाऱ्याच्या वेगाने एखाद्या झाडावर झाड घर्षण होत आहे आणि त्याच्यापासून निर्माण झालेला अग्नी सगळं जंगल भस्म करतंय, तसं मी करू का